वाशिम जिल्ह्यात मोठी दुर्घटना थोडक्यात टळली। घाटाच्या चढाईवर एसटी बस अचानक न्यूट्रल झाली आणि तब्बल 45 विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलट्या दिशेने मागे घसरत थेट शेतात जाऊन थांबली। बस अचानक रिव्हर्स मध्ये जाऊ लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला। सुदैवाने चालकाच्या प्रसंगवधानामुळे मोठा अपघात टळला। नेमकी कशी घडली ही थरारक घटना पाहूया या विशेष रिपोर्ट मध्ये। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील बोरवा घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा थरारक अपघात थोडक्यात टळला आहे। नांदगव्हाण आणि बोरवा येथील विद्यार्थ्यांना घेऊन मंगरुळपीर एसटी आगाराची मानव विकास मिशनची बस मानोऱ्याकडे जात होती। या बसमध्ये इयत्ता 7वी ते 10वी पर्यंतचे तब्बल 45 विद्यार्थी प्रवास करीत होते। बोरवा घाटात चढाई सुरू असतानाच अचानक बस न्यूट्रल झाली। त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलेत आणि बस चक्क उलट्या दिशेने मागे जाऊ लागली। क्षणार्धात बसमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झालेत। विद्यार्थ्यांनी भरलेली बस घाटाच्या चढाईवरून मागे सरकत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि बस रिव्हर्समध्ये मागे जात अखेर एका शेतात घसरून थांबली। सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही आणि तब्बल 45 विद्यार्थ्यांचा मोठा अपघात टळला। दरम्यान मंगरुळपीर एसटी आगाराच्या बसची नियमित देखभाल आणि दुरुस्ती योग्य प्रकारे होत नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप अधोरेखित होत आहे। या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून शाळेत ये-जा करणाऱ्यांसाठी सुरक्षित आणि चांगल्या स्थितीतील एसटी बस उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे। 45 विद्यार्थी, घाटाची चढाई आणि अचानक रिव्हर्स मध्ये घसरू लागलेली बस। चालकाच्या प्रसंगवधानामुळे आज मोठी दुर्घटना टळली असली तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आता एसटी प्रशासन या बसच्या देखभालीबाबत काय कारवाई करणार आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित बस कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।